नमस्कार. माझी एक मैत्रीण मॅट्रन शासकीय हॉस्पिटलमधून मॅट्रन म्हणून रिटायर्ड झाली आणि तिने बहुतेक वेळेला म्हणजे तिची अर्ध्याधिक सर्व्हिस ही प्रसूती विभागातच गेली ती आणि तिला त्याच्यामध्ये तिची एकदम खासियत अशी होती. आणि तिची आता तिची मुलगी जेव्हा 28-29 वर्षाची असेल आणि त्या पहिल्यांदा ती डिलिव्हरीला इकडे आली होती आणि ती स्वतः मुलगीसुद्धा डॉक्टरच, स्त्रीरोग तज्ज्ञ नव्हती पण डॉक्टरच होती. तर ती गरोदर न्यायला आले तर मग आम्ही असंच तिला मुलीला 3ऱ्या का 4थ्या महिन्यावरच बाकीच्या डॉक्टरने काहीतरी बेड रेस्ट सांगितली आणि जास्त काम उचलायचं नाही वगैरे. आणि मग मी भेटायला गेले तर आमच्या तिघींच्या गप्पा चालल्या होत्या. तर मी माझ्या मैत्रिणीची आई म्हणाली, अगं आताचे डॉक्टर कसले का तुम्हाला बेड रेस्ट सांगतात? आता ह्या वयात ह्या वेळेला तुमची ॲक्टिव्हिटी नको का व्हायला? तुमची ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे आणि तुम्ही जर हालचाल नाही केली तर त्या मुलाचं तरी कसं व्यवस्थित होणार वगैरे. आणि असं संभाषण आमचं तिघांचंही चाललं होतं. तेव्हा त्या मुलीने आईला म्हटलं, आई तुला हे आज सुचतंय का हालचाल? त्यावेळेला तुम्हाला नुसती तू काही करू नकोस, अभ्यास कर, काही करू नकोस, तू अभ्यास कर. आता तुम्हाला हालचाल सांगतेस, आता माझ्या शरीराला हालचाल न करता म्हणजे हे मी कधी जास्त परीक्षा आहे म्हणून ना कधी जास्त खेळायला गेले ना मी कधी काय हे केलं आणि नुसते परीक्षा देत राहिली आणि त्याच्यामध्ये माझं छान झालं. पण मला जायला यायला बस चालायची सवय नाही आणि खरंच तिचं खूप वजन जास्त होतं, खूप हेपटी होती, खूप जास्त होतं. म्हणजे स्वतः ती डॉक्टर असून मी म्हणजे माझा तिचं कधी रस्त्यावर भेटल्यावर मी तिला म्हणायचे, अगं तू स्वतः डॉक्टर आहे आणि तुझं किती वजन वाढलं आहे? तर ती म्हणायची, आताची लाईफस्टाईलच तशी आहे ना, काय करू मावशी, असं मला म्हणायची. एकच तिच्यामध्ये म्हणजे मला चांगलं म्हणण्या म्हणजे आजकालच्या मुली लवकर लग्न करत नाही, हिने लवकर म्हणजे तसं वेळेतच म्हणायला पाहिजे लग्न केलं आणि लग्न झाल्या वर्षभरात चान्सही घेतला. तरी 28ची वगैरे होती ते. तर मग त्या दोघा मायलेकीचं तर ती म्हणाली, मी तुझं करिअर चांगलं व्हावं, तुझा अभ्यास चांगला व्हावा म्हणून मी तुला काम वगैरे देत नव्हती म्हणून. मग तेव्हा मुलगी म्हणाली, आई तू मला काम देत नव्हती पण त्यामुळे माझी ती सहनशक्तीच वाढलेली नाही आहे, तुला कळतंय का? आता माझी ती सहनशक्ती नाही आहे, माझ्या शरीराची हालचाल करायची, वजन उचलायची, धावपळ करायची, ही माझी माझ्याकडे ती नाहीच आहे. आणि मग नंतर माझी मैत्रीण मला म्हणाली, हे खरं आहे, आम्ही ज्या वेळेला डिलिव्हरीला मातेला बेडवर घ्यायचो त्यावेळेला त्यांना पाय फाकवायला सांगायचो डिलिव्हरीच्या वेळेला आणि जोर लावा म्हणून सांगायचो, श्वास वर घेऊ नका म्हणून सांगायचो. आणि अक्षरशः झोपडपट्टीतल्या वगैरे बायका असं शिके ह्याच्यामध्ये, त्यामुळे त्या इतक्या शरीराने दणकट असायच्या, पाय फाकव म्हटल्यावर पाय फाकवायला वगैरे व्हायचं त्यांचं. आणि जरा त्यावेळेलाही जरा चांगल्यातल्या मुली आल्या की त्यांना पाय फाकवणं आणि आपले मग इथले जे म्हणतो ना पेल्विक बोनच आपले एवढ्या आणि ती स्वतः मॅट्रन असताना तिला हे कळलं नाही की आपण आपल्या मुलीकडून ह्या पद्धतीचे योग्य आधीपासून व्यायाम वगैरे करून घ्यावं, मांडी घालून घ्या. आणि मांडीच घातली नाही मुलीने, सतत खुर्चीवर बसूनच काम केलं, लादी पुसणं नाही, काही नाही, खाली बसून पुसणं हा किती महत्त्वाचा व्यायाम आहे. आणि म्हणजे तोपर्यंत तिने कधीच काही केलेलं नाही. ते फक्त शिक्षण म्हणून. त्यामुळे
ना ना किचनमधली जास्त कामं केलेली आहेत, ना घरातली कुठली साफसफाईची कामं केलेली आहे, ना धावपळ केलेली आहे, ना चालत कधी शाळेत गेलेलं आहे. प्रत्येक वेळेला दिमतीला गाड्या बिड्या ठेवल्या आहेत. आता ह्या एवढ्या सुखोपभोग दिल्यानंतर म्हणजे द्यावं, म्हणजे हे आपण संगोपन केलं की लाडावलं हो आपल्या मुलांना. आणि हे खूप आता माझ्या आईला म्हणजे काय आईच्या तोंडून ऐकलं म्हणूनच मला माहिती आहे. 7 बाळंतपणं माझ्या आईची झाली. 7च्या 7 नॉर्मल. कोणी बघणारं सुद्धा नाही, एक वेळचं जेवणसुद्धा देणारं नसायचं. त्या पहिली मुलं नंतरच्या पुन्हा आहे त्या मुलाला पण आले, कोण आत्या आली, 10 दिवस 15 दिवस केलं गेलं असं. बरं अशी परिस्थिती होती की एक जण जास्तीचं आलं तर आपल्याकडेही महिन्याचं म्हणजे त्यांना पोसायचं, पण तेवढी ताकदही नसायची तेवढी. पण तेव्हा जी नाती मात्र जोरदार होती. त्यामुळे कोण ना कोणतरी एक 40 दिवसासाठी तरी 15 दिवस माहेरचं आलं, 15 दिवस सासरचं आलं, असं करून बाळंतपणं व्हायची 7-7. किती सहनशक्ती आणि काहीच नाही, त्यांना खुराकसुद्धा नाही मिळायचा. जे आपण आता विचार करतो त्यांना तर खुराकसुद्धा मिळायचा नाही आणि कामं मात्र भरपूर करायची. आणि माझ्या आईचं नेहमी एक वाक्य असायचं, कामं केल्याने माणूस झिजत नाही. मला मात्र ते खरंच वाटतं, आता जाणवतं की माणसाने काम केल्याने माणूस झिजत नाही, पण माणसाने विचार करत करत राहिल्याने मात्र माणूस येणं होतं असं मला वाटतं. नुसता विचार केला आणि कृती काहीच नाही, कृतीमध्ये काहीच नाही आणायचं. नुसतं विचार करत मागे काय झालं आणि पुढे काय होणार याचा विचार करत राहायचा आणि कृतीमध्ये 0 असेल. त्यांच्याकडून म्हणजे कुठल्याच शारीरिक मानसिक कुठल्याच गोष्टीची व्यवस्थित तुमच्याकडून कृती नसेल, कोणाकडे बोलणं व्यवस्थित नाही, माणसं जोडता येत नाही, नुसता पैसा जमवता आला किंवा म्हणजे नाही ना, थोडंसं माणसाने समाजात वावरणंसुद्धा यायला पाहिजे. शारीरिक मानसिक दृष्टीने बोलणं सगळंच जमलं पाहिजे. आणि मग ह्या बाबतीत मला वाटतं माझ्याही आधीची पिढी खूप समृद्ध होती त्या बाबतीत. माणसं जपायला किती त्यांचे छळ व्हायचे सासरकडून, तरी त्यांनी सासरच्या कुठल्याही माणसाला तोडलेलं नाही. माहेरूनही काही साथ मिळायची अशी नाही. लग्न करून दिलं की तू आम्हाला मेली हाच भाव असायचा, तरी त्यांच्या तिथली नाती जमवून ठेवायची. त्या मानाने आमच्या पिढीने थोडंफार तरी काहीतरी केलं, शारीरिक मानसिक काहीतरी कष्ट उपसले दोन्ही बाजूने. थोडं शारीरिकही उपसले, थोडे मानसिकही उपसले. पण जेवढं जास्त मिळत गेलं ना, तेवढं आत्ताच्या मुलांना आपण, मग मुलगा असून दे का मुलगी, मी आहे डिलिव्हरीचं होतं म्हणून मी मुलीबद्दल बोलले, आपण ना त्यांना एकदम ऐदी बनवतो असं मला वाटतं. त्यांची निर्णय क्षमता मारून टाकतो. त्यांना चालणं हे कमीपणाचं वाटतं, म्हणजे चालायचं एवढं असं वाटतं. जिने चढायला नको, चालायला नको, वजन उचलायला नको. हल्ली तर बाजारात गर्दी करायला नको म्हणून ऑनलाईन अरे पण काही गोष्टी हाताळण्यानेच कळतं की किती चांगलं आणि किती वाईट आहे. तर कोणाला परिवर्तन हा नियम आहे जगाचा. आता तेही परिवर्तन आहे, पण ह्या इतक्या ऐदीपणाचं परिवर्तन काय होणार सांगा. एक मूलसुद्धा व्यवस्थित जन्म, आणि त्यात वयाचा किती हे आहे. 25पर्यंत म्हणजे आमचे जे निकम म्हणून माझे डॉक्टर वगैरे नेहमी म्हणायचे 20 ते 25 एकदम प्रोडक्टिव्ह आहे. म्हणजे मलाही ते म्हणाले होते की तू दुसरा चान्स लवकर घे म्हणून. बीपीचा त्रास होता तरीसुद्धा त्यांनी मला सांगितलं. माझ्या थोड्या शारीरिक ह्याच्याने मला तो जमला नाही, पण त्याचं नेहमी म्हणणं आहे 20 ते 25 हे बायकांच्या दृष्टीने प्रोडक्टिव्ह आहे. 1, 2, 3 25च्या
आता 25पर्यंत मुलीची लग्न होत नाही. 1, 2, 3 कुठे करणार? एक तरी पण ते व्यवस्थित होणं किती गरजेचं आहे. आणि मग डॉक्टरना तरी आपण कसा दोष देणार की डॉक्टरने सांगितलं बेड रेस्ट सांगितली. अरे त्या मुलांची जर शक्तीच नाही आहे तर त्यांना बेड रेस्ट सांगितलीच जाणार. आणि उद्या जर ते गेलं, एकतर राहत नाही, राहिल्यानंतर गेलं ते मुलगं, तर आपण दोष कोणाला देणार? डॉक्टरलाच. मग ते आराम करून सांगून सिझरिन करणं त्यांना त्या मानाने पैसा कमवायच्या दृष्टी म्हणून नाही, मी पैशाच्या दृष्टीने नाही म्हणत, पण पेशंटच्या जीवाच्या दृष्टीने त्यांना तो सोपा मार्ग वाटतो की जाऊ दे, तो आराम करू दे, बाळ तरी व्यवस्थित वाढून दे. ॲक्च्युली बाळाचं वजन वाढलं पाहिजे. इथे बाळाच्या आईचंच वजन पोटात असताना वाढतं, शिवाय बाळाचं पाहिजे तसं वाढत नाही. अशाही गोष्टी बऱ्याच वेळेला होतात. आणि ओव्हरवेटमुळे मुलींना लवकर दिवसही जात नाही. हाही मोठा हल्ली हे झालेलं आहे, समस्या वाढलेली आहे. वेळेत लग्न न होणं, सगळ्यात पहिलं लाडावून वाढवणं, नंतर वेळेत लग्न न होणं, वेळेत लग्न झाल्यावर लवकरच गरोदर न होणं, आणि मग नंतर मग त्याच्यामध्ये गरोदरपणामध्ये बेड रेस्ट सांगितल्यावर बिलकुल हालचाल न करणं, कुठल्याच गोष्टी न करणं. आम्हाला कितींदा उठाबशी हा प्रकार शाळेपासून करायला लागायचा. आणि खरंच बघा, नुसत्या साध्या उठाबशी घाला, लादी पुसा, कचरा काढा, किती तुमची कंबर हलकी होते बघा. आणि हे लहानपणापासून आता मुलींना खरंच करायला लावा. जर आता ते कसं कुकरची ॲडव्हर्टाईजमेंट होती, अगर आपने बीबी से करते हो तो प्यार, तो कुणाचा तरी कुठला तरी कुकर, तसं तुम्हाला अगर आप अपने बच्चों से करते हो प्यार तो उनको थोडासा घरकाम सिखाओ यार. तुम्हाला तुमच्या मुलांकडून थोडी सहनशक्ती वाढवायची असेल, थोडं कापताना लागणार, गरम उचलताना चटका लागणार, ह्या गोष्टीची सवय मुलांना होऊ द्या. थोडंसं, खूप लाडावू नका. अति लाडावण्यामुळे मग हे प्रसंग वाढत जातात. सहनशक्ती नाही, शारीरिक पण नाही शक्ती, मानसिक पण नाही, मग नाती पण नाही टिकवता येत. कोणाबरोबर नुसतं मी आणि माझं, ह्या पलीकडे स्वार्थापलीकडे दुसरं जमत नाही असं मला वाटतं. मला त्याच्यामध्ये त्या मुलांचा दोष जरासुद्धा वाटत नाही. हा त्यांच्या संगोपनाचा दोष आहे. ह्या समाजाचं त्यांच्याकडे जे एकदम लाड केलेलं आहे त्याचा दोष आहे असं मला वाटतं. बघा, मला नक्की सांगा, माझं बोलणं चुकीचं आहे का बरोबर आहे? तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.